मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी आपल्यासाठी आज घेऊन आलोय समेटिव्ह इव्हॅल्युएशन 2 म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा 2024-25चा वर्ग 8वीच्या इंग्रजी या विषयाचा म्हणजेच थर्ड लँग्वेजचा येऊ शकणारा संभाव्य पेपर आणि त्या पेपरमधील दिलेल्या प्रश्नांची आपल्याला लिहिता येणारी संभावित उत्तरे. तर आपण या व्हिडिओमध्ये असल्यानंतर हे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांना शेअर करायलाही विसरू नका. चला तर बघूया द्वितीय सत्र परीक्षा 2024-25चा वर्ग 8वीच्या इंग्रजी या विषयाचा येऊ शकणारा पेपर आणि त्या पेपरमधील दिलेल्या प्रश्नांची आपल्याला लिहिता येऊ शकणारी उत्तरे. तर बघूया. यामध्ये सुरुवात करूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ओरल सेक्शनवर प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर आपण जाणार आहोत सरळ कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच रायटिंग स्किलकडे. तर यामध्ये बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड राईट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. PV सिंधूवरचा एक या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर काही प्रश्न तुम्हाला विचारले आहेत. जसं पहिला प्रश्न आहे बघा, यामध्ये दिलेल्या प्रश्नांची मी तुम्हाला सरळ उत्तरे सांगणार आहे कारण पॅसेज वर खाली करण्यामध्ये उत्तरं लिहिता येणार नाही. पहिला प्रश्न आहे, हु वन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. तर पॅसेजमधून याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल पुलेला गोपीचंद. ठीक आहे. त्यानंतर आहे, व्हेन वॉज PV सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन. तर याचं उत्तर या पॅसेजमधून आपल्याला लिहिता येईल फ्रॉम द एज ऑफ 8. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये बी पहा, बी काय म्हणतोय, नेम द फॉलोविंग म्हणजेच खाली जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. पहिला, सिंधूज इनिशियल कोच, तर ते नाव आहे महबूब अली. दुसरा आहे, सिंधू वॉज इन्स्पायर्ड बाय, तर त्याचं उत्तर आहे पुलेला गोपीचंद. त्यानंतर आहे सिंधूज फादर, तर ते नाव आहे PV रमणा. आणि चौथा आहे, रिनोड व्हॉलीबॉल प्लेयर्स, तर ते आहेत सिंधूचे आईवडील PV रमणा अँड P विजया. ठीक आहे. सी मध्ये काय विचारलेलं आहे, राईट द अप्रोप्रिएट डिस्क्रायबिंग वर्ड्स. डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे आहे. जसं मेडल, तर मेडलसाठी पॅसेजमध्ये डिस्क्रायबिंग वर्ड आहे सिल्व्हर मेडल म्हणजे सिल्वर. त्यानंतर आहे शटर, तर शटरसाठी शब्द आहे ACE म्हणून होईल तो एस शटर. त्यानंतर बघा, यामध्ये क्वेश्चन 4 मध्ये पोएट्री सेक्शन आहे. एक पोएम आहे ट्रूथ नावाची आणि तिच्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. जसं तुम्हाला या ठिकाणी ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम कम्प्लीट करायचं आहे. टायटल, द टायटल या ठिकाणी विचारलं आहे बघा. टायटल लिहूया आपण द ट्रूथ किंवा ट्रूथ. त्यानंतर द पोएट इज, तर ते नाव आहे बॅरी वेड. त्यानंतर अ लाईन यू लाईक्ड मोस्ट, तर ती लाईन आपण कोणतीही एक लाईन या ठिकाणी लिहू शकतो. जसं मी लिहिलं, स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. त्यानंतर अ पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स, तर एक जोडी लिहायची आहे. तर या ठिकाणी आहे ती मी. बाकी तर काही रायमिंग वर्ड्स दिसत नाही. त्यानंतर थ्रू द पोएम द पोएट गिव्ज द मॅसेज दॅट. पोएट कोणता मॅसेज देत आहेत ते लिहायचं आहे. तर आपण असं लिहू शकतो, वर्ड्स आर स्ट्रॉंगर दॅन एनी अदर आर्म्स दॅट हर्ट यू डीपली. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मॅसेज लिहू शकतो. त्यानंतर क्वेश्चन 5 मध्ये काय विचारलेलं आहे, त्यांनी ग्रामर विचारलेला आहे. डू ॲज डायरेक्टेड. पहिला दिलेला होता, माय डॅड गिव्ज मी अ समरी, रिराईट द सेंटेन्स युजिंग प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वाक्य लिहायचं आहे. तर ते लिहू आपण, माय डॅड हॅज गिव्हन मी अ समरी. त्यानंतर इट इज रिअली हेल्पफुल, याला एक्सक्लामेटरी करा म्हणतोय. तर ते लिहू आपण, हाऊ हेल्पफुल इट इज. ठीक आहे. त्यानंतर थर्डमध्ये विचारलेलं आहे, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडा आणि नवीन वर्ड्स तयार करा. पहिला आहे करेज, तर त्याला करू शकतो आपण एनकरेज. आणि त्यानंतर आहे डेडिकेट, तर त्याला करू शकतो आपण डेडिकेशन. ठीक आहे. या पद्धतीने आपण ग्रामर कंप्लीट केलेलं आहे. समोर वळूया, स्टोरी टेलिंग किंवा स्टोरी रायटिंग करा म्हणतो यामध्ये. ठीक आहे. तर यामध्ये बघा, स्टोरी रायटिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कंप्लीट द फॉलोविंग स्टोरी बाय युजिंग द वर्ड्स इन द ब्रॅकेट्स. ब्रॅकेट्समध्ये शब्द दिलेले आहेत, आयडिया तुम्हाला, त्यावरून तुम्हाला ती स्टोरी कंप्लीट करायची आहे. तर आपण कसं करू बघा, वन्स अपॉन अ टाईम अ फार्मर हॅड गूज दॅट लेड म्हणजे तो टाकायचा. काय टाकायचा,
अ गोल्डन एग. ठीक आहे. एव्हरी डे द एग प्रोव्हाइडेड इनफ मनी फॉर द फार्मर्स फॅमिली फॉर देअर, तर या ठिकाणी येईल डे टू डे नीड्स. त्यानंतर द फार्मर अँड हिज वाईफ वेअर व्हेरी हॅपी फॉर अ लॉंग टाईम बट वन डे द फार्मर गॉट, तर याचं येईल अँड आयडिया अँड थॉट व्हाय शुड आय टेक जस्ट वन एग अ डे, व्हाय कांट आय टेक ऑल ऑफ देम. त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे ॲट वन्स अँड मेक अ लॉट ऑफ मनी. अशा पद्धतीने त्या स्टोरीमध्ये ते लिहायचं आहे. समोर दिलेलं आहे बघा. द फुलिश फार्मर्स वाईफ ऑल्सो ॲग्रीड and decided to cut the goose stomach for the eggs. As soon as they killed the bird and opened the goose stomach, they found nothing but, तर त्याचं या ठिकाणी असेल guts and blood. आणि मग शेवटी the farmer realized his foolish mistake. अशा पद्धतीने आपण ती स्टोरी दिलेल्या ऑप्शन्सच्या आधारावर काय केली आहे, पूर्ण केलेली आहे. त्यानंतर आहे डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंगमध्ये काय करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 4 डायलॉग्स दिलेले आहेत. त्या जंबल्ड ऑर्डरमध्ये आहेत. त्यांना तुम्हाला सरळ करून एक मिनिंगफुल कन्व्हर्सेशन कंप्लीट करायचं आहे. मग पहिला आहे स्टुडंट. स्टुडंटसाठी पहिलं येईल, त्यामध्ये पहिलाच ऑप्शन लिहू आपण. एक्सक्यूज मी सर, आय वॉन्ट टू ओपन अ लायब्ररी अकाउंट. यावर लायब्ररीयन म्हणेल डू यू हॅव युअर ID कार्ड विथ यू. दुसरी त्यानंतर स्टुडंट म्हणेल येस बट हाऊ मच शुड आय पे फॉर इट. आणि चौथी शेवटची डायलॉग येईल इट कॉस्ट ₹300 पर मंथ. तर अशा पद्धतीने त्यांचा जो क्रम असेल तो असेल 1, 3, 2, 4 या क्रमाने तुम्हाला ती डायलॉग रायटिंग कंप्लीट करायची आहे. त्यानंतर आलेलं आहे या ठिकाणी लेटर रायटिंग. तर लेटर रायटिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, यू आर सफरिंग फ्रॉम सिक, तुम्ही आजारी आहात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या क्लास टीचरला एक लेटर लिहायचं आहे आणि त्यांना 1 आठवड्याची काय करायची आहे, सुट्टी मागायची आहे. यामध्ये काही पॉईंट्स दिले आहेत. कॉज ऑफ अब्सेन्स इन द क्लास, डॉक्टर ॲडवाईस, रिक्वेस्ट टू लिव्ह ऑफ सिक आणि प्रॉमिस टू मेकअप फॉर द लॉस इन स्टडीज. या आधारावर आपल्याला आता काय करायचं आहे, एक लेटर रायटिंग करायची आहे. मी तुम्हाला सरळ ती लेटर रायटिंग करून दाखवतो बघा कशी करायची. तर आपण ती लेटर रायटिंग आता करणार आहोत. पहिल्यांदा आपण डाव्या कोपऱ्यामध्ये लिहूया XYZ. एक ॲड्रेस लिहायचा आहे आपल्याला, गर्ल्स हॉस्टेल कॉमा नागपूर 04. आजची तारीख लिहूया 18 एप्रिल 25. ठीक आहे. त्यानंतर खाली लिहायचं आहे टू द क्लास टीचर क्लास 8. सब्जेक्ट लिहूया अप्लिकेशन फॉर 1 वीक लिव्ह. आणि नंतर खाली आपण त्यांना एक सॅल्युटेशन लिहूया रिस्पेक्टेड सर, कॉमा देऊन खाली लिहूया I am the student of your class and my name is XYZ. I have written this letter to inform you that yesterday I got high fever, so I went to the doctor. Doctor gave me the treatment and prescribed 1 week bed rest. So please grant me 1 week leave. I will complete my lost study during that week. Thank you, yours obedient student XYZ. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, ती जी लेटर रायटिंग आहे 1 आठवड्याची सुट्टी आपल्याला क्लास टीचरला मागायची आहे ती आपण कंप्लीट करू शकतो. समोर काय विचारलेलं आहे बघा, यामध्ये डेव्हलप अ शॉर्ट पॅराग्राफ ऑन इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स गिवन बिलो. शॉर्ट पॅराग्राफ तुम्हाला लिहायचा आहे स्पोर्ट्सवर. ठीक आहे. काही पॉईंट्स दिलेले आहेत. मग आपण याला सुरुवात कसं करूया, पहिल्यांदा आपण लिहूया इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. मग आपण सुरुवात करूया. स्पोर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. वी शूड प्ले अँड पार्टिसिपेट ऑल द स्पोर्ट्स व्हेन एव्हर इट इज पॉसिबल फॉर अस. दे आर फॉलोइंग इम्पॉर्टन्स इन अवर लाईफ. मग आपण आता तिथले पॉईंट्स घेणार आहोत. पहिला आहे फिजिकल मेंटल हेल्थ. यामध्ये लिहू आपण स्पोर्ट्स मेक अस फिजिकली स्ट्रॉंग. वी कॅन रिज्युनेट अवर सेल्स बाय प्लेइंग स्पोर्ट्स. इट इज सेड दॅट अ हेल्दी माइंड रिसाइड्स इन अ हेल्दी बॉडी. So we should try to play sports. They also increase our mental health and make us mentally fit. दुसरा पॉईंट घेऊया डेव्हलपमेंट ऑफ लिडरशिप क्वालिटी. त्यामध्ये लिहूया आपण स्पोर्ट्स गिव्ह अस अन अपॉर्च्युनिटी टू इन्क्रीज अवर लिडरशिप क्वालिटीज. दे एनहान्स अवर हिडन क्वालिटीज अँड मेक अस डेअरिंगफुल. तिसरा पॉईंट घेऊया स्पोर्ट्स ऑल्सो इन्क्लूड मेनी व्हॅल्यूज. यामध्ये लिहूया आपण वी ऑल्सो गेट मेनी क्वालिटीज बाय प्लेइंग स्पोर्ट्स लाईक युनिटी फ्रॅटर्निटी. स्पोर्ट्स ऑल्सो एनहान्सेस अवर पर्सनॅलिटी. सो वी मस्ट प्ले अँड एन्जॉय स्पोर्ट्स. तर या पद्धतीने आपण इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स यावर काय करू शकतो, शॉर्ट पॅराग्राफ लिहू शकतो. त्यानंतर आलेलं आहे एसे रायटिंग. आता एसे रायटिंगमध्ये काय करायचं आहे, 5 पॉईंट्स दिले आहेत आपल्याला. त्या पॉईंट्सचा आधार घ्यायचा आणि त्या एसेला कमिट करायचा आहे. मग आपण लिहूया माय पेट ॲनिमल.
पहिला प्रश्न आहे, इज इट अ बर्ड ऑर ॲनिमल? त्याच्यावर लिहू आपण माय पेट ॲनिमल इज अ डॉग हू लिव्स इन माय हाऊस. दुसरा निकनेम म्हणून आपण लिहू आय कॉल इट पपी बाय लव. त्यानंतर लिहू आपण इट इज व्हेरी नेचर विचारलं आहे, इट इज व्हेरी हेल्पफुल इन नेचर. त्यानंतर इट इज ऑल्सो व्हेरी लवेबल. ठीक आहे. त्यानंतर इट लुक्स व्हेरी क्यूट अँड ऑल्सो पोज अ डेंजर फॉर इम्पोस्टर्स. त्यानंतर आहे इट इट्स, तर लिहू आपण इट इट्स मिल्क अँड राईस. इट हॅज, मग त्यामध्ये लिहिलेलं आहे वन हॅबिट, आपण लिहू इट हॅज व्हेरी गुड हॅबिट्स. इट नेवर बार्क्स ऑन फॅमिलियर पर्सन्स अँड टेक्स केअर ऑफ अवर हाऊस. इट ऑलवेज बी अलर्ट अँड व्हेनेवर सेन्सेस अ डेंजर इट अटॅक्स ऑन द इम्पोस्टर्स. त्यानंतर लिहिलेलं आहे यू लाईक इट मोस्ट बिकॉज. त्यामध्ये आपण लिहू आय लाईक माय पेट डॉग व्हेरी मच बिकॉज इट टेक्स केअर ऑफ मी अँड ऑलवेज ट्राईज टू गार्ड अस अँड अवर हाऊस. वी फील सेफ ड्यू टू इट्स प्रेझेन्स इन अवर हाऊस सो आय लाईक माय पेट डॉग पपी व्हेरी मच. या पद्धतीने आपण काय करू शकतो, एसे रायटिंग दिलेल्या पॉईंट्सच्या आधारावर करू शकतो. आता आपण शेवटच्या सेक्शनकडे आलेलो आहोत. हा शेवटचा जो सेक्शन आहे हा आहे आपला ट्रान्सलेशनचा. यामध्ये पहिल्यांदा काय म्हटलं आहे त्यांनी, पहिली जे ट्रान्सलेशन आहे ते आहे तुमच्या मदर टंगमध्ये करायचं तुम्हाला सर्वांना. पहिला आहे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, तर याला मराठीमध्ये आपण लिहू शकतो सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. दुसरा आहे नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, तर हे आहे गरज ही संशोधनाची जननी आहे. त्यानंतर उरलेले आहेत पहा अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, तर याचं लिहू आपण संकटात कामी येणारा मित्रच खरा मित्र असतो. त्यानंतर ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, जे चकाकते ते सोने नसते. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, तर याला आपण लिहू शकतो उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. आणि शेवटचा आहे टाइम इज मनी, तर ते लिहू आपण वेळ मूल्यवान आहे. तर या पद्धतीने आपण आज वर्ग 8वीच्या सेकंड सेमिस्टर एक्झाम म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षेचा इंग्रजी या विषयाचा येऊ शकणारा संभाव्य पेपर पाहिला आणि त्या पेपरमध्ये दिलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे कशी लिहायची तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. अशाच पद्धतीचे सेकंड सेमिस्टरचे म्हणजे द्वितीय सत्र परीक्षेचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील 8व्या वर्गाचे किंवा इतरही वर्गांचे, तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्वितीय सत्र परीक्षा या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण इतरही विषयाचे आणि इतर वर्गांचे द्वितीय सत्र परीक्षेचे सोडवलेले पेपरांचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. आपण जाता जाता या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता सर्वांची रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.